मुसळधार पावसानं लातूर जिल्ह्यात प्रचंड नुकसान केलंय। सोयाबीन, ऊस, मूग, उडीद, तूर या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विशेषतः नदीकाठच्या शेती पिकांना मोठा फटका बसलाय। दरम्यान लातूरमधल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। परिस्थिती काहीच राहिली नाही। आता हातातोंडाच्या आल्याला तर निघून गेलं। आता हे पुन्हा दुरुस्त करायचं म्हणजे 1-2 वर्षाचा कालावधी जातो। त्याला बराच खर्च येणार आहे जमिनी दुरुस्त करून हे करण्यासाठी। आता शेतकरी कर्जबाजारी होऊन शेवटी आत्महत्येच्या मार्गाकडे चाललाय। शासनाचं पूर्ण दुर्लक्ष होईल शेतकऱ्याकडे। तर शासनाने जर व्यवस्थित लक्ष देऊन जर काही शेतकऱ्याला मदत केली तर काहीतरी येणार आहे। शेतकऱ्याची अवस्था काय राहते, मागचं काय द्यायचं पुढचं काढायचं ह्याच्यावर चाललेलं होतं। आता मागचं जात नाही, पुढे काही मिळत नाही, त्याच्यामुळे फार अवघड आहे। आणि आमच्या इथला पूर्ण शेतकरी 2 एकर 3 एकरच्या पुढचा नाहीच। कुठेतरी बोटावर मोजण्याचे 10-5 एकरचे आहेत। सगळे शेतीवर अवलंबून असलेले लोक। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।